आपली वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी शासनाचे दिनांक 12 जानेवारी 2022 च्या आदेशान्वये नियुक्ती झालेली असून आपण दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला होता। दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य नागरी सेवेत यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे आपणास IAS पदी बढती मिळाली, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। आपण आपल्या कारकिर्दीत महापालिकेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने यथोचित प्रयत्न केलेले आहेत। यामध्ये महानगरपालिकेचे स्वतंत्र परिवहन व प्रशासकीय भवन इमारत उर्वरित कामे नेटाने पूर्ण करून सदरची इमारत जुलै 2024 पासून वापरात आणलेली आहे। वसई येथील ब्रिटिशकालीन सर DM पेटेल रुग्णालयात 70 खाटांचे वाढीव बांधकाम आपण नेटाने पूर्ण करून नवीन इमारत नागरिकांच्या सेवेस दाखल केलेली आहे। तसेच नागरिकांच्या वैद्यकीय आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नव्याने 15 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 34 आयुष्य आरोग्य केंद्र व क्षयरोग निदान केंद्र करण्यासाठी फिरती पोर्टेबल एक्सरे मशीन उभारलेली आहे। याबाबत नागरिकांना अतिशय चांगला उपयोग झालेला आहे। त्याबद्दल नागरिकांनी आपणास भरभरून आशीर्वादही दिलेले आहे। आपण नागरिकांच्या रक्षणाकरता 64 मीटर उंच टर्न टेबल लॅडर, आगीच्या दुर्घटनावर रेस्क्यू ऑपरेशनसाठी ब्रीथिंग एअर कॉम्प्रेसर व पाण्याच्या तळाशी बुडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अद्ययावत रिमोट ऑपरेटेड लाईफ बॉय तातडीने खरेदी करून अग्निशमन सेवेत दाखल करून घेतलेले आहे। आपण एकूण 70 गाव पाणीपुरवठा योजनेतील महापालिका हद्दीतील 52 गावांपैकी 38 गावांना पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्याचे काम केलेले आहे। 20 दशलक्ष लिटरचा पाणी पुनर्वापर या प्रकल्पाला शासनाची मंजुरी देखील आपण मिळवून दिलेली आहे। आपल्या कार्यकाळात शहरात 21,000 इतकी नवीन नळ कनेक्शन देऊन शहरातील नागरिकांना सुखदायक दिलासा दिलेला आहे। आपण आपल्या कार्यकाळात काही भागांमध्ये पाणी साचून रहदारीस असलेला अडथळा विचारात घेऊन सनसिटी ते गॅस, वसई पूर्व ब्रिज ते एव्हर्शन सिटी, जया पॅलेस समोर रस्त्याची उंची 2 फुटापर्यंत वाढवलेली आहे। आपण जे काम 3.5 वर्षामध्ये केलं त्याची ही पावती आहे। आपल्याकडे नाहीतर पद्धत अशी आहे, उगवत्या सूर्याला नमस्कार करायची, जो तो वंदन करी उगवत्या आणि पाठ फिरवी मावळत्या। तुमच्या पाठीशी तुम्ही वसई विरारमधून जाताना इतकी जनता आहे, अधिकारी आहेत, आणि ज्या अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काम केलं त्यांनी आपलं जे कौतुक केलं त्याने मी भारावून गेलो। ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्याबद्दल कौतुक केलं त्यांनी मी भारावून गेलो। हे सर्व वैद्यकीय क्षेत्रातले 350च्या वर जे कामगार आहेत त्यांचा एकूण आराखडा आपण तयार केला आणि अतिशय आकृतिबंध तयार करून तो शासनाकडे सकारात्मक पद्धतीने आपण पाठवला। अनेकदा आपण त्याच्यावरती बैठका घेतल्या, त्याच्यातल्या त्रुटी दूर केल्या आणि आपण त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता सुद्धा आपण प्रयत्न केले। शहराची इतकी वाढ करत असताना शहराचं इतकं सर्व पद्धतीच्या कामात लक्ष घातलं आणि आपल्याला सर्वांनी चांगलं म्हटलं आणि सर्वांनी निर्णया वेळेला आपल्याला दोषही दिले, तेही चांगले। म्हणजे सदा सर्व काळ आपल्याला कोणी चांगलं म्हटलं असतं तर अडचणीचं काळ आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला दोषही दिले, सत्ताधाऱ्यांनी दिले, विरोधकांनी दिले, आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हटलं, विरोधकांनी आपल्याला चांगलं म्हटलं। मला असं वाटतं एका प्रशासकाला आणि विशेषतः 3.5 वर्ष या महापालिकेच्या कार्यकाळामध्ये एकही महापालिकेचा आयुक्त 3.5 वर्ष राहिलेलं नाही। असे आपल्या सगळ्यांचे मित्र झालेले असे अनिल कुमार पवार साहेब यांना आपण आज इथून आयुक्त म्हणून त्यांना आपण जरी सोडत असलो तरी मानकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे SRA ज्या ठिकाणी याची बदली झालेली आहे त्या SRA मधला जो काही भाग आहे आपल्या वसई विरारमध्ये आहेच, आणि वसई विरारची SRA कधीच डिक्लेअर आहे मानकर साहेब, मराठी 2000 पासूनच आपल्याकडे SRA डिक्लेअर आहे, पण ती वर्केबल नाही आहे आपल्याकडे, म्हणून तिकडे कोणी केलेलं नाही आहे, पण त्याचा उपयोग आपल्याला नक्की होईलच। आयुक्त साहेब स्वतः उच्च शिक्षा विभूषित आहेत, IITचे इंजिनियर्स आहेत,
त्यांनी UPSC ट्राय केलेली, पण त्याच वेळेला MPSC मध्ये नंबर लागला म्हणून प्रशासनामध्ये महसूल खात्यातून ते आले आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचा स्नेह आणि मार्गदर्शन असंच राहू देत आमच्यासाठी, जेणेकरून आम्हाला पुढची वाटचाल करण्यासाठी एक चांगलं काय म्हणावं आधार मिळेल. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा पवार साहेब मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलेजली सर्व गोष्टी आमच्याकडून करून घेतल्या की या पद्धतीने नमुने असले पाहिजेत, सातबार असा वाचावा लागतो, फेरफार असा असावा लागतो, किंवा ते रेकॉर्ड आपण कसे कीप करायचे, मिळालेल्या जागा आपण कशा कंपाऊंड करायच्या. म्हणजे आज एकदम अभिमानाने सांगेल, कदाचित सरांच्या अपेक्षा आम्ही नाही पूर्ण करू शकलो, सरांच्या अपेक्षा जास्त होत्या, पण आम्ही जवळजवळ 47 कंपाऊंड सर आपण या ठिकाणी आपल्या जागा कंपाऊंड केलेल्या आहेत. म्हणजे हे एक खूप मोठं अचिव्हमेंट आहे महापालिकेच्या रेकॉर्डवरती की आपण जवळजवळ 420 हेक्टर म्हणजे मिळवून दिली, जी त्यावेळेच्या तत्कालीन ग्रामपंचायती असेल किंवा नगरपालिकांची जागा होत्या. म्हणजे एक खूप चांगली अभिमानाची गोष्ट आम्हाला किंवा आपल्या सर्व शहरवासियांना याच्यासाठी एक पूर्ण रेकॉर्ड भविष्यात जे आरक्षण आपल्याला विकसित करायचे आहेत किंवा ज्या कुठल्याही जागा लागणार आहेत या सर्व फक्त मिळवल्याच नाही तर त्या कंपाऊंड करूनही आपण प्रोटेक्ट करत आहोत आणि हे काम यापुढेही चालू राहणार आहे.